मंडळी, देशात शेळ्या मेंढ्यांची नोंद होत होती, पण त्यांना सांभाळणाऱ्या माणसांची होत नव्हती. पालावरची, फुटपाथवरची, उघड्यावरची, डोंगरावरची, माळ रानावरची माणसं नोंदवली जावीत म्हणून या देशात गेली अनेक वर्ष अनेक आंदोलनं उभी राहिली, लढे उभारले गेले. देश में जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी ही घोषणा बेंबीच्या देठापासून दिली जात होती. अखेर त्याला यश मिळालंय, कारण जातनिहाय जनगणनेला केंद्र सरकारनं ग्रीन सिग्नल दिलाय. हा निर्णय ऐतिहासिक आहे. मंडल आयोगानंतर जसं देशाच्या राजकारणाचं सगळं समीकरण बदलून गेलं, तसंच पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाला आणि इथल्या समाजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय ठरू शकतो. लोकांची संख्या किती हा लोकशाहीत फक्त आकडा नसतो, ती राजकीय शक्ती असते, ज्या शक्तीची जाणीव ओबीसींना मंडल आयोगाच्या नंतर झाली. पण त्यांच्या संख्येला आधार 1931 ची जनगणना होती. त्याच्या ठोकताळ्यांवर इथं आरक्षणाची वाटणी झाली, त्यात अनेकांची छाटणी झाली. इथल्या लोकशाहीच्या MRI मधून कुणाची किती भागीदारी, कुणाची किती हिस्सेदारी हे देशासमोर यायला हवं. सामाजिक न्यायाच्या MRI मधून भारतातल्या तब्बल 4000 जातींचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वास्तव इथं कळायला हवं. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात कुणाच्या वाट्याला किती अमृत, कुणाच्या वाट्याला किती हलाहल आलं हे देशाला कळायला हवं. आरक्षणाच्या गुट्टीनं कोण किती गुटगुटीत आणि कोण किती कुपोषित राहिलं हे समजायला हवं. वेगवेगळ्या राज्यात निर्माण झालेल्या जाती आरक्षणाच्या लढ्यांवर उत्तर मिळायला हवं. म्हणून जातनिहाय जनगणना गरजेची होती, पण खरंच हे उत्तर मिळणार आहे का? या निर्णयाच्या टायमिंगला बिहार निवडणुकीची राजकीय किनार आहे. एका बाजूला सरकारनं मुद्द्यावरून रान पेटवणाऱ्या विरोधकांच्या गोटातली हवा काढून घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला जातनिहाय जनगणना केल्यास धर्मात उभी फूट पडेल, जातीयवाद वाढेल असं म्हणणाऱ्या सरकारच्या पाठीराख्यांची गोची केली आहे का? ओबीसी आमचा DNA असं म्हणणाऱ्या भाजपनं आपली ही वोट बँक अधिक मजबूत केली आहे का? प्रश्न अनेक आहेत. आणि या सगळ्याच्या दरम्यान मोदींचा हा मास्टर स्ट्रोक की मजबुरी, याची चर्चा. पण बघूया खास रिपोर्ट. देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. देशात गेल्या काही वर्षात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती. देशात कोणत्या जातीची किती संख्या आहे ते समोर यावं अशी भूमिका मांडण्यात येत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2025-26च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारनं केलेल्या सर्वेत पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए. भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली. त्यानंतर 1931 पर्यंत ब्रिटिशांकडून जनगणना करण्यात आली. त्या जातीची नोंदणी करण्यात आली होती. 1951 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पहिली जनगणना करण्यात आली. त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं होतं. देशात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी स्वागत केलंय. समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा. महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती. आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला, मोदीजींनी घेतला. मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी, सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली. त्याबद्दल मी खूप खूप माननीय मोदींचे आभार मानतो. हा निर्णय मात्र जो आहे तो पुन्हा तो थंड बसता जाऊ नये आणि त्याचा खरंच अंमलबजावणी करून हा निर्णय जो आहे, हा निर्णय जिसकी जिसकी संख्या भारी उतनी उतनी साझेदारी
त्यापर्यंत हा निर्णय पोहोचवणं जे आहे ते महत्वाचं आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे केंद्र सरकारची काहीशी राजकीय कोंडी झाली होती. पण ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मास्टर स्ट्रोक खेळलाय. तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलो आहे, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं. नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. मी वैष्णोजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. देशात लवकरच जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे याची आकडेवारी यातून समोर यायला मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.